नमस्कार मित्रांनो, माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर स्वागत। मी आत्ता एका वेगळ्या ठिकाणी आलो आहे। म्हणजे मी कॉन्फरन्स करता बार्सिलोनाला आलो आहे, म्हणून तुम्ही मला सूटमध्ये वगैरे बघताय। पण मधल्या वेळात कॉन्फरन्सच्या सगळ्यांना वेळ मिळतो तेव्हा स्थलदर्शन हे होतच असतं। तर आत्ता मी बार्सिलोनातल्या अशा ठिकाणी आलो आहे की ज्याचा इतिहास आहे आणि ज्याच्यामागे बऱ्याच सुरस आणि चमत्कारिक कहाण्या पण दडल्या आहेत। एखादी गोष्ट बांधायला किती वर्ष लागू शकतील? 5, 10, 15, 20, 25? पण नाही, आत्ता मी ज्या ठिकाणी आहे ना, ही वास्तू बांधायला दशकं नाही तर शतकं लागली आहेत आणि लागणार आहेत। म्हणजे त्याचं काम चालू झालं आहे, त्याच्यापासून शतक तर उलटून गेलं आहे, पण अजूनही काम चालू आहे। मी जास्ती सस्पेन्स तुमचा वाढवत नाही, मी तुम्हाला दाखवतो आत्ता मी कुठे येते। मी आत्ता आहे बार्सिलोनाच्या सगार्डा फॅमिलिया, म्हणजे हे चर्च आणि बघा तुम्हाला दाखवतो। हे जे चर्च आहे ना, हे अपूर्ण चर्च आहे। तुम्ही वरती बघाल तर प्लास्टिक आणि कन्स्ट्रक्शन दिसतं आहे अजून, कारण हे चर्च आहे त्याची कहाणी मोठी रंजक आहे। 1882 साली याचं बांधकाम चालू झालं। 19 मार्च 1882 फ्रान्सिस्को फिलार म्हणून आर्किटेक्ट होता, त्याने 1 वर्ष काम केलं। 1883ला त्याने काम सोडलं आणि गावडी म्हणून जो आर्किटेक्ट आला। जसं असताना एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरचं ऐकत नाही, तसं त्याने त्याचं पहिलं आर्किटेक्चर पूर्ण बदललं आणि याचे काहीतरी 12 त्याचे असे मनोरे उभे करायचं ठरवलं आणि काय 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 बरंच मोठं केलं आणि त्याची सुरुवात केली पुढच्या वर्षी म्हणजे 1883 साली। तेव्हा गावडी मला वाटतं 1926 साली वारला, तोपर्यंत त्याचं 25% पण काम झालं नव्हतं। आणि हे चर्च आहे ना, हे पूर्णपणे पब्लिक फंडिंग म्हणणं आहे, याला सरकारची मदत नाही आणि ज्या चर्चच्या असोसिएशन्स असतात त्यांची पण मदत नाही। त्यामुळे या सगळ्यातनं हे काम चालू असता हे 25% पण जेमतेम झालं आणि तो गावडी गेला। मग त्याच्या शिष्यांनी हे काम पुढे चालू ठेवलं। मग स्पेनमध्ये राज्यक्रांती झाली आणि सिव्हिल वॉर झालं, त्यामुळे त्याच्यात अडकलं काम। असं करत 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 हे काम अजूनही चालू आहे आणि म्हणतात मी 1882 ते आज 2025 143 झालीच, पण अजून पुढची 50 वर्ष हे काम चाललं असं म्हणतात। तर असं हे चर्च आहे आणि तुम्ही बघाल तर हे छानच, पण मला अजूनही वाटतं की हे काम जर का चांगल्या पद्धतीने केलं असतं, नीट प्लॅनिंगने, तर कदाचित लवकर पूर्ण झालं असतं। म्हणजे या चर्चची खासियत हेच आहे की हे अपूर्ण चर्च म्हणूनच हे प्रसिद्ध आहे। आणि मला वाटतं 1984 साली याची युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंदणी झाली आणि मला वाटतं 2010 साली शेवटी पोप बेनेडिक्ट यांनी याला चर्च म्हणून मान्यता दिली आणि इथे त्यांच्या प्रार्थना वगैरे चालू झाल्या। तर शेवटी गंगेत घोडं राहिलं म्हणून। पण एखादी गोष्ट पूर्ण करायला किती वर्ष लागू शकतो याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि म्हणूनच हे एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे। अर्थात या टुरिस्ट अट्रॅक्शनबरोबर मी तुमच्याशी बोलताना माझा एक हात कायम माझ्या खिशावर आहे, कारण हा तुम्ही कधी आलात बार्सिलोनाला तर हा पाकीटमाऱ्यांचा अतिशय आवडता स्पॉट आहे। मी गेल्या वेळेला मी इथे आलो होतो, माझ्या कलिगचा मोबाईल फोन चोरला, पाकीट मारलं जातं। त्यामुळे कधी इथे आलात सगार्डा फॅमिलियाला तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, सगळं बघा छान, पण एक हात आपल्या पाकिटावर ठेवा, फोन जपा, पाकिट जपा। कारण स्पेन पण रोमसारखंच विशेषतः बार्सिलोना पाकिटमाऱ्यांचा सुळसुळाट आहे, पण येस एक अतिशय उत्तम जागा आहे आणि तुम्ही अवश्य बघा। क्रिकेट कुझिन कारवावर तुम्हाला अशाच नवनवीन जागांना मी नेत राहीन। तर माझ्या चॅनलला बघा, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटत राहू, धन्यवाद।